कपालेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत. कपालेश्वर ठिकाणी अतिशय जगप्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी आलेलो असताना कपालेश्वरच्या बाजूलाच असलेली एक बिल्डिंग कपालेश्वरने विकत घेतलेली आहे आणि ती पाडण्याचा महापालिकेला त्यांनी नोटीस दिली. महापालिकेला पैसे सुद्धा भरलेले आहेत. परंतु आज ही पांडे मिठाई गेली 200 वर्षापासून होती. पांडे मिठाई पाडलेली नाही, पाडली. त्यानंतर खऱ्या अर्थाने तिथं सिंहस्थ होतंय का नाही हेच कळत नाही. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मोठा रस्ता करायचा आहे. तिथं 200 वर्षापूर्वीचे घरं पाडलेले आहेत. रस्ता चांगला असताना सुद्धा ते घरं पाडतात. मग हे तुम्हाला पाडायला काय झालं? माझं म्हणणं एवढंच आहे का पाडायची गरज आहे म्हणून आपण म्हणतो का ते पाडलं पाहिजे. परंतु यामध्ये कुठला राजकीयांचा वर्ग हस्त येतोय का? या ठिकाणी कमीत कमी करोडो लोक येणार आहेत. मग या ठिकाणी चांगलं का करत नाही? या ठिकाणी आम्ही निश्चित महापालिकेला याचं पत्र देत आहोत. हे जर का आपण पाडत नसाल, कोणाचा दबाव येत असेल, आमदार असेल, खासदार असेल, कोणी असेल, तर निश्चितच या ठिकाणी मी उपोषणाला बसत आहे. जोपर्यंत तुम्ही तो पाडण्याचा हुकूम देत नाही. तुम्ही हुकूम पण दिलेला आहे, त्याचे डॉक्युमेंट सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे. आणि रामकुंड हे अतिशय मोकळं झालेलं पाहिजे, अतिशय सुंदर झालेलं पाहिजे. लोकांना करोडो रुपये द्या तुम्ही. ज्यांचं दुकान छोटंसं पाडणार आहे त्यांना करोडो रुपये द्या, परंतु हे सुंदर दिसलं पाहिजे एवढीच आमची इच्छा.